या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये या उपोषित दिनाच्या निमित्ताने जे जे काही कुशलकर्म पुण्यकर्म आपण संपादन करत असतो, ते कुशलकर्म ते पुण्यकर्म आपल्या जीवनासाठी अत्यंत महान आणि कल्याणकारी अशा प्रकारचं असते. संडेला उपोषित शील संपादन करून, दान पुण्यकर्म करून, शील आचरण करून आपण आनापानसती, मैत्री भावना या सर्व सद्गुणाच्या द्वारा आपण हे शील उपोषित शिबिर संपन्न करत आहोत. आज या दुसऱ्या सत्रामध्ये एक महत्त्वपूर्ण विषयावरती आपण धर्मदेशना श्रवण करूया. भगवंतामध्ये असणाऱ्या विशेष गुणाला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. भगवंतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गुणाची परिपूर्णता आपल्याला पाहायला मिळत असते आणि त्यामुळे आज भगवंतामध्ये काही विशेष गुण साहित्यामध्ये सांगितलेले आहेत. तर त्या साहित्याच्या आधारे आपण या गुणांचं वर्णन आज या देशनेमध्ये बघणार आहोत. विशेष 8 गुण भगवंतामध्ये होते असं म्हटलं आहे. जसं बलधारी भगवंताला म्हटलं जातं. 10 प्रकारच्या बलाने भगवंत परिपूर्ण असतात, पण त्यापेक्षा वेगळे आणि विशेष गुण सुद्धा भगवंतामध्ये होते. उत्तम गुणांचे खान हे भगवंत होते. भगवती वचनं सेठ्ठं असं म्हटलेलं आहे. म्हणजे भगवंताचं जे वचन आहे ते सदा सर्व काळ श्रेष्ठ असते. भूतकाळामध्ये सुद्धा भगवंताचं वचन श्रेष्ठ असते, वर्तमान काळामध्ये सुद्धा ते श्रेष्ठच आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा भगवंताचं वचन हे श्रेष्ठ ठरणार असतं. जे तीनही काळामध्ये भगवंताच्या वचनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा बदल होत नसतो, कारण केवळ परिपूर्ण असं म्हटलेलं आहे. म्हणजे भगवंताचं वचन हे परिपूर्ण असते, त्यामध्ये कुणाला काही जोडण्याची आवश्यकता नसते किंवा त्यामधून काही कमी करण्याची सुद्धा आवश्यकता नसते. आणि त्यामुळे भगवंत जे जे काही बोलत असतात ते मनुष्याच्या हितासाठी सदा सर्व काळ समान रूपाने मनुष्याला ते प्राप्त होत असते. जर समजून घ्या, एखादं वचन, एखादं तत्व जर मनुष्याच्या हिताचं नसेल, मनुष्याच्या सुखाचं नसेल, मनुष्याच्या कल्याणाचं नसेल, तर सरळ सरळ आपण असा तर्क लावू शकतो की ते वचन भगवंताचं नाही आहे. कारण भगवंताला अनेक प्रकारचे प्रश्न लोकांनी केले होते त्याही काळामध्ये. ज्या प्रश्नाचे उत्तर देणं योग्य नाही आहे किंवा जे प्रश्नच मुळात मनुष्याच्या कल्याणाचा नाही, सुखाचा नाही, हिताचा नाही, तर त्याला भगवंतांनी अव्याकृत असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याचा काही लाभ नाही आहे. तो प्रश्न तुम्ही विचारू सुद्धा नका आणि त्या प्रश्नाची मी उत्तर तुम्हाला देणार सुद्धा नाही. अनेक प्रश्न लोकांनी विचारले भगवंताला की भगवान जन्मास कुठून आले, कुठे जाणार आहे, यापूर्वी कोण होते, कसे होते, कसे आले, कसे जाणार. तर भगवंत असे म्हणतात की यापासून तुम्हाला काय लाभ होणार नाही. मी या संसारामध्ये असंख्य ज्ञान आहे भगवंताला. हातामध्ये झाडाची पानं भगवंत घेतात आणि सांगतात की ही जे हातामध्ये असणारी जी पानं आहेत ती पानं अधिक आहेत का या वृक्षावरती असणारी पानं अधिक आहेत. तर आनंदमध्ये म्हणतात की भगवान तुमच्या हातामध्ये तर अगदी मोजकेच पानं आहेत.
वृक्षावर तर असंख्य पानं आहे, आपण मोजू सुद्धा शकत नाही. भगवंत असे म्हणतात की तथागतांच्या बोधीचं सुद्धा असंच आहे. तथागतांची बोधी अथांग आहे, महासागरासारखी. परंतु तथागतांनी जे तुम्हाला सांगितलं ते अगदी मोजकं सांगितलं आहे, जे की तुमच्या हिताचं आहे, तुमच्या सुखाचं आहे, तुमच्या कल्याणाचं आहे. आणि त्यामुळे भगवंताचं जे वचन असते ते सदा सर्व काळ श्रेष्ठ असते. आणि त्यामुळे जसं कसोटी लावल्या जाते बुद्ध तत्वज्ञानाची, कालाम लोकांना म्हणजे केसुमती गावामध्ये जेव्हा भगवंत जात असतात, तर केसुमती गावामध्ये भगवंत गेल्यानंतर तेथील लोक भगवंताला विचारतात की भगवान, आमच्याकडे अनेक लोक येतात, अनेक साधू संन्यासी येतात, तपस्वी येतात, आणि भगवान ते आम्हाला मार्गदर्शन करतात. आम्ही त्यांचं खूप श्रद्धेने मार्गदर्शन ऐकतो भगवान. परंतु भगवान, आमच्या मनामध्ये असा प्रश्न उत्पन्न होतो नेहमी की जेही कोणी येतो ते असं म्हणतो की मी जे सांगत आहे ते श्रेष्ठ आहे, तेच कल्याणकारक आहे, तेच महान आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करा. अशा प्रकारे असंख्य लोक आम्हाला बोलतात. भगवान, आमची तर श्रद्धा आहे सर्वांवरतीच, आपल्यावरती श्रद्धा आहे, जे साधू संन्यासी येतात त्यांच्यावर सुद्धा श्रद्धा आहे. परंतु भगवान, जेव्हा आचरणिक दृष्टिकोनातून आम्ही विचार करतो तर नेमकं आम्ही कोणाचं ऐकावं आणि कोणाचं ऐकू नये असा एक प्रश्न आमच्या मनामध्ये उत्पन्न होत असतो. तर तेव्हा कालाम लोकांना भगवंत एक उपदेश करतात, जे की कालाम लोक केसुमती नावाच्या गावामध्ये वास्तव्य करत असतात. ते कालाम वर्णाचे लोक असल्यामुळे त्या काळामध्ये वेगळ्या प्रकारच्या कुळं असतील, तर ते कालाम कुळांचे लोक होते. तर त्या लोकांना भगवंत उपदेश करतात की एखाद्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे किंवा एखाद्या विद्वान व्यक्तीने सांगितलेलं आहे किंवा परंपरागत चालत आलेला आहे किंवा आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती त्याचं आचरण करत आहे, अशा प्रकारच्या रूढी आणि परंपरेने ग्रंथामध्ये साधूने संन्याशाने जर सांगितलेलं असेल आणि तुम्हाला असं वाटलं की हे तर माझ्या कल्याणाचं नाही आहे, माझ्या हिताचं नाही आहे, माझ्या सुखाचं नाही आहे, तर तुम्ही त्याचा स्वीकार नाही केला पाहिजे. मग समजून घ्या, ते एखाद्या धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं असेल तरी सुद्धा, एखाद्या ज्ञानी विद्वान पंडिताने सांगितलेलं असेल तरी सुद्धा, परंपरेने चालत आलेलं असेल तरी सुद्धा, किंवा तुमच्या परिवारातील कोणी लोक त्याचं अनुसरण किंवा आचरण करत असतील तरी सुद्धा त्याचा तुम्ही स्वीकार करू नये. का करू नये? कारण ते जर तुमच्या बुद्धीला पटत नसेल आणि ती गोष्ट जर तुमच्या हिताची नसेल, तुमच्या सुखाची नसेल, तुमच्या कल्याणाची नसेल, तर त्या गोष्टीचा तुम्ही स्वीकार करू नये. भगवंताने बघा 2600 वर्षापूर्वी मनुष्याच्या बुद्धिमत्तेला किती महत्व दिलेलं आहे. भगवंत असे म्हणतात की म्हणजे कालाम सुत्तांना स्वातंत्र्याचा जाहीरनामा असं म्हटलेलं आहे. म्हणजे 2600 वर्षापूर्वी भगवंताने बघा मानवी मनाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, बिलकुल बळजबरी नाही आहे. भगवंत असे म्हणतात की मनुष्य कोणत्याही प्रकारची बळजबरी करून त्या सद्धमाचं अनुसरण तो करू शकत नाही. एखाद्या तत्वाची, एखाद्या सिद्धांताची आपण जर त्या व्यक्तींवरती बळजबरी केली असेल तर अधिक काळापर्यंत तो मनुष्य त्याचं अनुसरण कधीही करू शकत नाही. जोपर्यंत त्याचा प्रभाव आहे, एखाद्या व्यक्तीचा फार प्रभाव आहे, तो थोडाफार प्रभाव असेल तोपर्यंत मात्र ते आचरण करू शकतात. एकदा प्रभाव त्याचा संपला का लोक पुन्हा त्याला सोडून देत असतात. कारण ते चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो नसते. चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो हे भगवंताचं वचन असते. सदा सर्व काळ समान रूपाने सारख्याच स्वरूपाचं फळ देणारं जर कोणतं तत्वज्ञान असेल तर ते म्हणजे भगवंताचं आहे. आणि त्यामुळे बघा बुद्ध तत्वज्ञानामध्ये अनेक प्रकारच्या संकल्पना आहेत. जसं
यापूर्वीच्या म्हणजे काही दिवसापूर्वीच्या देशनेमध्ये आपण नवांग सुत्ताच्या संदर्भामध्ये देशना दिली होती. म्हणजे भगवंताचे जे अंग आहे, म्हणजे भगवंताने ज्या देशना दिल्या त्या 9 अंगाने दिल्या आहे. ज्याला नवांग सुत्त असं म्हटलं आहे. 9 अंगाने भगवंताने त्या देशना दिल्या आहे. तर त्यामध्ये 2 अंग असे आहे की ते मनुष्याला समजण्यासारखे नाही. एक म्हणजे वैदल्य आहे आणि अभूत धम्म आहे. म्हणजे अभूत धम्म आणि वैदल्य म्हणजे याच्यामध्ये थोडं चमत्कारिक दृष्टीने त्यामध्ये उपदेश दिल्या गेलेले आहे. तर भगवंताच्या सद्धमामध्ये तशा प्रकारचं भगवंतामध्ये बल होतं. तशा प्रकारे भगवंत लोकांच्या मानसिकतेला ओळखायचे आणि लोकांच्या मानसिकतेला अनुसरून भगवंत उपदेश करत असत. आणि जिथे कुठे आवश्यकता जर पडली असेल तर म्हणजे भगवंताने जे उपदेश दिले तर आवश्यकता जर पडली असेल तरच भगवंत तशा गोष्टींचा उपदेश देत असत. आवश्यकता जर नसेल तर भगवंत उपदेश करत नसत. जसं यमक प्रतिहार्य नावाचा अत्यंत म्हणजे दीर्घ स्वरूपामध्ये एक उपदेश आहे. भगवंताने तिथे चमत्कार केला. यमक प्रतिहार्य म्हणजे तो चमत्कार असतो आणि भगवंत कधीतरी तशा प्रकारचं यमक प्रतिहार्य करत असतात. पुढच्या संडेला मी तुम्हाला ते सविस्तर सांगेल की यमक प्रतिहार्य म्हणजे नेमकं काय आहे. वैदल्य हा म्हणजे अभूत धम्म हा तो उपदेश आहे. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीवरती आपण त्याचं आकलन केलंच पाहिजे किंवा त्या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवलाच पाहिजे असं बिलकुल नाही आहे. आपल्या ज्ञानाच्या कसोटीवरती बाबासाहेब काय म्हणतात, बाबासाहेब असं म्हणतात की जे तत्वज्ञान तुमच्या ज्ञानाच्या कसोटीवरती तुम्ही त्याला घासून बघितलं पाहिजे. ज्ञानाच्या कसोटीवरती जर तुम्ही त्याला घासून बघितलं आणि ते जर तुम्हाला हिताचं वाटलं, ते जर तुम्हाला सुखाचं वाटलं, ते जर तुमच्या कल्याणाचं वाटलं तर त्याचा तुम्ही स्वीकार करा. जर ते ज्ञान तुमच्या हिताचं नाही, सुखाचं नाही, तुमच्या कल्याणाचं नाही तर त्याचा बिलकुल तुम्ही स्वीकार करू नका. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये जे जे आपल्या हिताचं असतं, सुखाचं असतं, कल्याणाचं असतं तर त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. कारण भगवंताच्या सद्धमामध्ये हे 9 प्रकारचे अंग भगवंताने सांगितले आहेत. तर त्यामध्ये काही गोष्टी जसं की आपल्याला म्हणजे त्या समजण्यासारख्या गोष्टी नसतात कधी कधी किंवा किंवा सांगणारा सुद्धा जशा प्रकारे त्यांना जे सांगायचं असते तर ते सांगू सुद्धा शकत नाहीत किंवा त्याचं म्हणजे विस्तार जसा करायला पाहिजे, त्या शब्दांची फोड जशी करायला पाहिजे किंवा त्याला जसा न्याय द्यायला पाहिजे तशा प्रकारचा न्याय त्या विषयाला देता येत नाही. आणि त्यामुळे कधी कधी समोरच्या व्यक्तीला त्या गोष्टी समजत नाही आहेत. आणि त्यामुळे सद्धमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अंग आहेत. जसं की मला वाटतं 1-2 संडेच्या पूर्वी भंतेंनी थोड्या वेगळ्या विषयावरती धम्मदीप भंतेजी बोलले होते. तर देव असेल, भूत असेल, प्रेत असेल, आत्मा असेल, ह्या सर्व गोष्टीवरती तर कदाचित त्यांना त्या पद्धतीनं म्हणजे विश्लेषण करता आलं नसेल आणि त्यामुळे तुमच्या मनामध्ये तो गोंधळ एक निर्माण होऊ शकतो किंवा झाला समजून घ्या. तर एक गोष्ट आपण कधी लक्षामध्ये ठेवली पाहिजे की एखादा व्यक्ती जे काही सांगत असेल, मग कोणी भिक्षू असो किंवा कोणी एनिवे असो, तर त्यांनी काही गोष्टी अनुभवल्या असतील किंवा काही गोष्टींचं त्यांना ज्ञान असेल किंवा साहित्याचा त्यांनी आधार घेतला असेल तर त्या आधाराने ते सांगू शकतात किंवा कधी कधी सो अनुभवाने सुद्धा सांगू शकतात. आता जे सो अनुभव जसं की एकदा जे मोठे बंधीचे सांगतात जसं आव्हान सुत्ता आहे. आव्हान सुत्तामध्ये आपण म्हणतो त्याच्यामध्ये भूत आलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रेत आलेला आहे, त्याच्यामध्ये पिशाच आलेला आहे, त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी ह्या आलेल्या आहेत. आव्हान सुत्ता आपण म्हणत असतो. मग ज्या अर्थी समजून घ्या साहित्यामध्ये आव्हान सुत्त जर सांगितलेलं आहे, ऐक ना, आव्हान सुत्त सांगितलं आहे, मग ज्या अर्थी साहित्यामध्ये आव्हान सुत्ता आहे तर त्याच्यामध्ये भूतही आलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रेतही आलेलं आहे, त्याच्यामध्ये पिशाच सुद्धा आलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना त्यामध्ये आलेल्या आहेत आणि प्रेतरामध्ये आपण ते म्हणतो सुद्धा. पण प्रत्यक्ष रूपाने भूत कोणी पाहिलं का? मेत्ता सुत्तामध्ये सुद्धा आहे की नाही, मेत्ता सुत्तामध्ये सुद्धा आलेला आहे, म्हणजे अनेक सुत्तामध्ये आलेला आहे. तर ह्या ज्या गोष्टी असतात तर ह्या अभूत धम्माच्या गोष्टी आहेत. आपल्याला समजत नाही ते, कारण अभूत धम्मच असा आहे
की ते सर्वसामान्य लोकांना समजत नाही आहे किंवा समजण्याच्या त्या पलीकडचा तो विषय आहे. जसं आमचे भंतेजी आम्हाला नेहमी सांगतात, मोठे भंतेजी आमचे मुळावचे, ते जवळपास आता 60 वर्ष त्यांना भिक्षू जीवनामध्ये झाले. तर ते असं म्हणतात की तुम्ही नाही असं कसं म्हणता, तुम्ही पाहिलं का? म्हणजे एखादी गोष्ट नाही आहे, तुम्ही पाहिली का? तुम्ही हो सुद्धा म्हणू शकत नाही, कारण तुम्ही ती पाहिली नाही. माझा अनुभव सांगतो म्हणतात, कारण ते पूर्वी धुतांगधारी भिक्षूंमध्ये, म्हणजे धुतांगधारी त्यांचं तशा प्रकारचं आचरण होतं पूर्वी. आता ते बराच संसार झाल्यामुळे, संसार म्हणजे शाळा कॉलेज ह्या त्या गोष्टी असल्यामुळे, नाही तर सुरुवातीला ते स्मशानामध्ये राहायचे आणि एका डोंगरावरती एका टेकडीवरती राहायचे. गावातले लोक त्यांना भोजन दान द्यायचे. तर ते समशानिक धुतांग त्यांचं असायचं. मग स्मशानामध्ये राहायचे, तर तिकडे प्रेत जळत असत आणि भंतेजी स्मशानामध्ये राहत असत. तर एकदा ते असं म्हणतात, भंतेजींनी स्वतः आम्हाला सांगितलं, मी एकदा स्मशानामध्ये होतो म्हणत. तर स्मशानामध्ये होत असताना मग मला असं वाटलं की आपण स्मशानामध्ये ध्यान करावं. बाजूलाच नदी आहे, ओढा असतो गावाकडे. मग त्या ओढ्याकडे गेलो मी आणि नदीच्या किनाऱ्यावरती बसलो ध्यान साधना करत असताना. तर ध्यान साधना करत असताना एका म्हणजे पिशाच्याने मला अंघोळ घातली म्हणतात. एका पिशाच्याने मला अंघोळ घातली असं म्हणतात. मग भंतेजी तुम्हाला काय वाटलं नाही का? नाही, मला काहीच वाटलं नाही म्हणे. मग तुम्हाला भीती वगैरे? नाही, काहीच वाटलं नाही. त्याने आंघोळ घातली आणि त्याने आंघोळ घातली आणि निघून गेले म्हटले. आता आम्हाला असं वाटलं, कस काय असं होऊ शकते, म्हणजे कस काय आंघोळ घालू शकतात. एकदा ध्यानाला बसले भंतेजी. तर ध्यानाला बसल्यानंतर पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाल्यानंतर नदीच्या म्हणजे ओढ्याच्या बाजूला ते ध्यान करायचे. शमशानोबी नदीच्या किनाऱ्याला असल्या कारणाने पाऊस आला. पावसामध्ये अगदी पाणी इथपर्यंत आलं त्यांच्या, म्हणजे गळ्यापर्यंत पाणी आलं, तरी सुद्धा भंतेजी तिथून उठले नव्हते. जेव्हा लोकांनी बघितलं, म्हणजे नदीला ओढ्याला पूर आला आहे आणि भंतेजी साधनेमध्ये बसलेले आहेत, तर अक्षरशः लोकांनी भंतेंना उचलून आणलं, तरी सुद्धा त्यांच्या साधनेमध्ये विघ्न पडला नाही. म्हणजे साधना करत होते ते. कारण काही गोष्टी अशा असतात की त्या गोष्टी म्हणजे प्रॅक्टिकली, आता ही गोष्ट ऐकताना आपल्याला कसं वाटतंय किंवा एवढं शरीरावरती पाणी पडल्यानंतर माणसाला जाणीव होत नाही का? साहजिकच आहे, होतच आहे. अशी भावना आपल्याला उत्पन्न होते किंवा अशा प्रकारे असं होऊ शकते का? तर आम्हाला तेव्हा तेव्हा तसं वाटायचं. पण दुसऱ्या बाजूने असंही वाटायचं, भंतेजी खोटं बोलून करतील तरी काय, काय म्हणजे कशाला खोटं बोलतील, काय कारण आहे, अशी भावना आमच्या मनामध्ये उत्पन्न होत असे. म्हणजे असे अनेक प्रसंग मनुष्याच्या जीवनामध्ये उत्पन्न होत असतात. आता एक साधी आणि सोपी गोष्ट सांगतो मी तुम्हाला. ज्ञानज्योती भंतेजी बद्दल आपण सर्वांनी ऐकलं. ताडोबा अभयारण्यामध्ये राहतात भंतेजी. जेव्हापासून ते भिक्षू झाले तेव्हापासून त्यांनी जमिनीला पाठ लावली नाही. त्यांचं अधिष्ठान आहे, म्हणजे झोपले जरी समजून घ्या तर ते असं खुर्चीवरती असं झोपतात. म्हणजे जमिनीला त्यांनी आतापर्यंत पाठ लावली नाही. 50-55 वर्षाचं त्यांचं वय आहे. जर समजून घ्या, दिवसभर जर आपण बसलो, दिवसभर जर आपण बसलो तर काय होते आपली अवस्था. इथून गेल्या गेल्या पहिले मला तरी असं वाटतं की आपण बेडवरती थोडं 5 मिनिटं झोपतो की नाही. म्हणजे क्षणभर आपल्याला वाटतं की नाही आता आता गेलंच पाहिजे, झोपलंच पाहिजे थोडं 5 मिनिटं. वर्षानुवर्ष जर एखादा भिक्षू जमिनीला जर पाठ टेकवत नसेल तर त्याला काय म्हणायचं आपण. कारण कसं असतं की बल असते, म्हणजे आपापल्या पारमितेला अनुसरून तर तशा प्रकारचं त्यांच्यामध्ये बल असते. आणि ते बल म्हणजे फार काय आश्चर्याची गोष्ट नाही आहे. ती जी गोष्ट असते तर ती आपल्या अनुभवातून आपल्याला निर्माण होत असते. अनुभूती ही मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्याला सोबत शिलाची जोड असते. शिलाशिवाय काहीही ह्या गोष्टी प्राप्त होऊ शकत नाही. मनुष्य शिलवान असेल, सदाचारी असेल, विनयाने जर बांधलेला असेल तर त्या मनुष्याला त्या गोष्टी प्राप्त होतात. एकदा देशनेमध्ये बोलता बोलता ते बोलले, जेव्हापासून मी भिक्षू झालो तेव्हापासून 12च्या नंतर एक कण सुद्धा मी माझ्या शरीरामध्ये जाऊ दिला नाही.
आमचे मोठे भंतेजी एवढे वर्ष झाले, आम्ही त्यांना लहानपणापासून पाहतो. आत्तापर्यंत 12च्या नंतर 1 मिनिट जरी झाला असेल, तरी ते डायरेक्ट भोजन घेत नाही. एवढंच नव्हे तर समजून घ्या, मग आता असं वाटतंय आपल्याला भोजन नाही घेतलं मग काय फळ घ्यायला पाहिजे, काय खायला पाहिजे. बिलकुल नाही. दुसऱ्याच दिवशी 12च्या आतमध्ये ते भोजन करते. भिक्षा पात्राच्या व्यतिरिक्त आतापर्यंत ग्रस्तांच्या पात्रामध्ये त्यांनी कधीच भोजन नाही केलं. कुठेही जाऊ द्या, त्यांच्या सोबत पात्र त्यांचं असते. ते म्हणतात हीच तर संपत्ती आहे आपली, हीच तर आपली संपत्ती आहे आणि ती संपत्ती आपल्या सोबत असली पाहिजे. मग हजारो भिक्षू जरी असतील आणि कोणाचकडे पात्र नसेल तर त्यांना काही फरक पडत नाही. ते आपल्या पात्रामध्ये भोजन ग्रहण करणार. भोजन पात्रात टाकल्यानंतर जोपर्यंत भोजन होत नाही तोपर्यंत एकही शब्द ते बोलत नाही. कोणी कितीही बोलो, कोणी काही करो, काही फरक पडत नाही. म्हणजे काही गोष्टी ज्या असतात म्हणजे ते आपल्या बलावरती असतात, आपल्या त्या आचरणावरती असतात आणि त्यामुळे हे सहजासहजी होत नाही. बोललं नाही तर लोक तर घ्या ना भंतेजी, घ्या ना भंतेजी, घ्या ना भंतेजी. बोललं नाही तरी बोलायला भाग पडतात. थोडस घ्या ना भंतेजी, थोडं घ्या ना भंतेजी. म्हणजे अशी मानसिकता असते लोकांची. एक ते एक हे कशामुळे माहित नाही ना आपल्याला नेमकं माहित नाही आपल्याला की नेमकं आपण काय करा. लोकांना असं वाटतं की पाहुण्याला आपण आग्रह करतो, भंतेजीला आग्रह केला पाहिजे, घ्या भंतेजी, घ्या भंतेजी. ऍक्च्युली जेवढं लागतं तेवढं भंतेजी घेत असतात. ठीक आहे, समजा आग्रह केला पाहिजे असं नाही की आग्रह नाही केला पाहिजे. कारण माता विशाखा आग्रह करू करू खाऊ घालायची भिक्खू संघाला, घ्या ना, हे खूप चांगलं आहे, हे खूप स्वादिष्ट आहे. तर ते एक सन्मानाची भावना सुद्धा असते. परंतु ह्याने हे सर्वांचे काही अधिष्ठान नसतात. म्हणजे ज्यांची अधिष्ठान पारमिता आहे किंवा ज्यांना असा संकल्प करायचा आहे. कारण जसं मागच्या देशनेमध्ये बघा भंतेजींनी धुतांगाचे प्रकार सांगले होते आहे की नाही, किंवा प्रत्येका धुतांग असतात. कोणाचं एक आहारी धुतांग असते, एक आहार घ्यायचा फक्त. एकदा पात्रामध्ये टाकलं, जेवढं टाकलं तेवढंच फक्त घ्यायचं. एक आहारी धुतांग असते. एकदा दिलं तेवढंच घ्यायचं, खायचं नाही, दुसरं पुन्हा घ्यायचं नाही आहे. म्हणजे अशा प्रकारचं धुतांग असते. कधी कधी असं असतं की पात्रामध्ये जे काही दिलेलं असेल त्याच्या व्यतिरिक्त घ्यायचं नाही आहे, तेवढंच खायचं आहे, असे धुतांग असतात. कधी कधी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे 13 प्रकारचे धुतांग जे भंतेजीने सांगितले आहे. तर त्यामध्ये भोजनाच्या संदर्भामध्ये ते एक धुतांग आहे. म्हणजे मनुष्य आपल्या कर्म बलाला अनुसरून ह्या सर्व गोष्टी धारण करत असतो. कर्म अत्यंत महत्वपूर्ण आहे. हे कर्म बल असते आणि ह्या सहजासहजी गोष्टी प्रत्येक मनुष्यामध्ये होत नाही किंवा प्रत्येक मनुष्य त्या गोष्टीला करू सुद्धा शकत नाही. प्रयत्न जरी केला असेल तरी सुद्धा मनुष्य त्या गोष्टीला करू शकत नाही. कारण प्रत्येकाचं पुण्य, प्रत्येकाचं कर्म हे भिन्न भिन्न असते. काशाय वस्त्र जरी अंगावरती असेल तर प्रत्येक भिक्षूंचं आचरण किंवा प्रत्येक भिक्षूंचा व्यवहार सारखाच नसतो. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा नव्हता. कारण 2 अंगाने भिक्षू जीवन जगायचे. एक त्रिपिटक धर असायचे, दुसरे विपश्यना धर असायचे. भगवंताकडे ते अधिष्ठान घ्यायचे की भगवान मी काय करू. भगवंता असे म्हणायचे काय करता तुम्ही, विपश्यना धुर बनता का त्रिपिटक धर बनता. तर ऊर्ध्व भिक्षू असायचे, ते म्हणायचे भगवान आम्ही तर आता ऊर्ध्व झालो, आम्ही तर आता म्हातारे झालो, आमची स्मृती काय काम करत नाही. भगवान आता आम्ही त्रिपिटक धर कसं काय होऊ शकतो, आम्हाला तर काहीच कंठस्थ करता येत नाही. भगवान आम्ही विपश्यना धुर बनतो, आम्हाला एक तुम्ही अधिष्ठान द्या, एक तुम्ही आम्हाला कर्मस्थान द्या. आणि ते कर्मस्थान दिल्यानंतर मग ते भिक्षू ते कर्मस्थान घ्यायचे आणि त्या कर्मस्थानाला अनुसरून ध्यान म्हणून चिंतन करायचे आणि अनंतपदाला प्राप्त होत असत. जे तरुण भिक्षू होते ते जेव्हा भगवंताकडे यायचे तर ते म्हणायचे की भगवान आम्ही त्रिपिटक धर बनतो. मग भगवान त्यांना उपदेश करायचे तशा पद्धतीने आणि ते कंठस्थ उपदेश पद्धती करत असत. काय काय भिक्षू केवळ मैत्रीमध्ये अग्र असायचे, काय भिक्षू ध्यान शिकवण्यामध्ये अग्र असायचे, काय भिक्षू देशना देण्यामध्ये अग्र असायचे. म्हणजे जशा प्रकारे आपली प्रज्ञा असेल, आपल्या प्रज्ञेला अनुसरून ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघा प्राप्त होत असतात. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये ही प्रज्ञा अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि त्यामुळे पुण्य पारमी ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपली जशा प्रकारची पुण्य पारमी असते बघा, तशा प्रकारच्या ह्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात. पुण्य पारमी जर आपली नसेल तर त्या गोष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. कधी कधी प्रयत्न सुद्धा आपण करत असतो आणि व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना मी खूप प्रयत्न करतो,
पण माझ्याच्यानं काही ही गोष्ट होतच नाही आहे असंही आपण म्हणत असतो. आणि त्यामुळे भगवंताचं जे वचन आहे, भगवंताचं वचन हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे कालामसुताचा आदर्श आपण आपल्या समोर ठेवायचा आहे. भगवंत असे म्हणतात की कालामांनो, तुमच्या बुद्धीला जर पटत असेल, तुम्हाला ते जर स्वीकार्य वाटत असेल आणि सर्वात महत्वपूर्ण तुमच्या जर ते कल्याणाचं असेल तर त्याचा तुम्ही स्वीकार करा, अन्यथा त्याला तिथे टाकून द्या, त्याचा काही उपयोग नाही. मग भगवंत असे म्हणतात, सांगा प्राण्यांची हिंसा करणे हिताचा आहे की अहिताचा आहे? तर ते म्हणतात भगवान हिताचा आहे. मग सांगा चोरी करणे हिताचा आहे की अहिताचा आहे? चोरी करणे अहिताचा आहे. अकुशल कर्म करणे हिताचा आहे की अहिताचा आहे? अहिताचा आहे. खोटे बोलणे अहिताचा आहे. दारू मद्य सेवन करणे अहिताचा आहे. म्हणजे त्यानंतर मग भगवंत त्यांना पंचशिलाचा उपदेश देत असतात. मग सांगा हे 5 शील तुमच्यासाठी कल्याणकारी आहेत की अकल्याणकारी आहेत? तर ते म्हणतात भगवान हे तर फार कल्याणकारी आहे, कारण या 5 शिलाचं आपण आचरण केलं पाहिजे. त्याच्यानंतर पुन्हा भगवंत दानाबद्दल बोलतात, शिलाबद्दल बोलतात, प्रज्ञेबद्दल बोलतात. म्हणजे अशा पद्धतीने भगवंत त्यांना सांगतात की तुम्हाला जर पटत असेल तर त्याचा स्वीकार करा, अन्यथा तुम्ही त्याचा स्वीकार करू नका. कारण भगवंताच्या तत्वज्ञानामध्ये जेवढे काही सुत्त एवं मे सुतम याच्याद्वारा सुरुवात होत असते ते बुद्धाचं मूळ वचन आहे. कारण आनंद भंतेंनी जे सुत्ताची सुरुवात केली आहे तर त्या सुत्ताची सुरुवात आहे एवं मे सुतम, एकं समयं भगवा. मग सावतीयं विहरती असेल, केसुमती असेल, वेळुवन असेल, ह्या पद्धतीने एवं मे सुतम या सूत्राची सुरुवात या वाक्याने जर नसेल तर असं आपण गृहीत धरायचं हे बुद्ध वचन भिक्षूंनी नंतर निर्माण केले. जसं आता जय मंगल अठ्ठगाथ आहे, जय मंगल अठ्ठगाथेला कुठं एवं मे सुतम नाही आहे, मग ते भिक्षूंनी निर्माण केला आहे. म्हणजे काही गाथा ज्या आहेत, जसं महामंगल गाथा आहे, महामंगल गाथेला सुद्धा एवं मे सुतक नाही आहे. म्हणजे अशा पद्धतीने जे काही सूत्र असतात तर ते सूत्र भिक्षूंनी पुन्हा नंतर निर्माण केलेले आहे अशा पद्धतीने. तर त्यामुळे ते सुद्धा भगवंताच्या वचनाला अनुसरून निर्माण केला गेला. जसं जय मंगल अठ्ठगाथा आहे, बुद्धामध्ये असणारे जे बल होते किंवा बुद्धाने कशा प्रकारे आपल्यावरती प्रसंग आले त्या प्रसंगाला आपल्या मैत्री बलाने जिंकलेला आहे, तर त्याचा त्यामध्ये भगवंताच्या गुणांचं वर्णन त्यामध्ये म्हणजे केलं आहे. आपण 8ही जय मंगल अठ्ठगाथेवरती देशना दिली, ते चॅनलला काय आलं नाही, येईल चॅनलला. तर अशा पद्धतीने तर भगवंताचा धम्म हा भगवती वचनं सेठ्ठं असं म्हटलं. भगवंतामध्ये हा विशेष गुण आहे. भगवंताचे शब्द हे अत्यंत श्रेष्ठ असतात आणि महान असतात, हा एक गुण भगवंतामध्ये आहे. दुसरा गुण आहे भगवती वचनं उत्तमं. भगवंताचं जे वचन आहे ते अत्यंत उत्तम अशा प्रकारचं आहे. म्हणजे चांगलं जे प्रतीक ज्याला आपण म्हणत असतो, उत्तमांचं प्रतीक भगवंताचं जे वचन असते तर ते वचन मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत कल्याणकारक अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळत असतं. उत्तम वचन आहे भगवंताचं, एकही वचन भगवंताचं व्यर्थ नसते. म्हणजे सत्यवादी बुद्धाचे वचन कधीही मिथ्य ठरत नसते. कारण भगवंत जे बोलतात तथाकारी तथाभासी तथाकारी अशा प्रकारचे आपण म्हणत असतो. म्हणजे जसं भगवंत बोलतात तशा प्रकारे ते चालतात, आचरण करतात. आणि त्यामुळे भगवंताचं वचन हे उत्तम असते, उत्तम मंगल असते. भगवंताचं वचन मनुष्याच्या हिताचं असते, मनुष्याच्या सुखाचं असते, देवतांच्या हिताचं असते, देवतांच्या सुखाचं असते. म्हणजे या सृष्टीमध्ये जे जे काही मनुष्य प्राणी असतील किंवा देवता प्राणी असतील तर त्यांच्या हिताचं आणि त्यांच्या सुखाचं हे भगवंताचं वचन असते. म्हणून भगवंतामध्ये हा एक विशेष गुण असतो. त्यानंतर असं म्हटलं आहे गरु गारव येतोसो, म्हणजे गरिमा आणि गौरव करण्यासाठी भगवंताचं जे वचन आहे गरिमा आणि गौरव करण्यासारखं. गार ओच निवातोच संतुष्टीच कथयुता असं म्हटलं आहे. गौरवास पात्र जे लोक असतात तर त्यांचा गौरव आपण केलाच पाहिजे. आणि भगवंताचं वचन हे गौरवास पात्र होतं. भगवंत जे काही बोलत होते ते मनुष्याच्या चित्तामध्ये एक प्रेरणा निर्माण करण्यासाठी भगवंताचे वचन असायचे. आणि त्यामुळे भगवंताचं प्रत्येक वचन हे गौरवास पात्र आहे. एकही भगवंताचं असं वचन नाही आहे की जे मनुष्याला जे प्रेरित करू शकत नाही. प्रत्येक वचन भगवंताचं मनुष्याला प्रेरणा देणार असतं. त्यानंतर
विशेष रूपाने भगवंतामध्ये असे गुण होते, त्याच्या व्यतिरिक्त भगवंतामध्ये विशेष असे 8 गुण होते. ते 8 गुण कोणते? तर भगवंत लोकांवरती अनुकंपा करत. भगवंतामध्ये ही विशेषता होती. भगवंत लोकांवरती अनुकंपा करत आणि लोकांच्या हितासाठी आणि सुखासाठी भगवंत उपदेश करत असत. म्हणजे बघा किती करुणा भगवंताच्या हृदयामध्ये होती. असे अनेक उदाहरणं आपल्याला साहित्यामध्ये पाहायला मिळतात. बघा, एका व्यक्तीसाठी सुद्धा भगवंत देशना देण्यासाठी गेलेले आहे. जेव्हा उत्तर म्हणजे दरवाजा असायचा, दक्षिण दरवाजा असायचा, तर दक्षिण दरवाजामधून जेव्हा भगवंत बाहेर निघत असत तेव्हा माता विशाखा जाणत असे की आज भगवान कुठेतरी विशेष कारणानिमित्त जात असत. म्हणजे एक व्यक्ती जरी धम्माचा बोध घेणारा असेल, एक व्यक्तीला जरी धम्म लाभ होणारा असेल, तर मैलोमैल भगवंत स्वतः प्रवास करून त्यांच्याकडे जात असत. मांगदेय ब्राह्मण आणि मांगदेय ब्राह्मणांची पत्नी जेव्हा अनागामी अवस्थेला प्राप्त होणारी असते तर भगवंत त्यांच्यासाठी तिकडे जात असतात. शेतकरी जो की त्यांचा बैल हरवलेला असतो, जोपर्यंत तो व्यक्ती तिथे येत नाही तोपर्यंत भगवंत देशनेला सुरुवात करत नाही. म्हणजे मनुष्याचं जे मन भगवंत जाणायचे, प्रचित्त ज्ञान भगवंताकडे असायचं आणि त्या प्रचित्त ज्ञानाच्या द्वारा भगवंत जाणायचे की आज कोण धम्म श्रवण करू शकतो, आज कोणाची पारमी ही प्रबळ झालेली आहे, आज कोणाला धम्माचा लाभ होणार आहे. आणि अशा व्यक्तीसाठी भगवंत त्याच्या हितासाठी, त्याच्या सुखासाठी, त्याच्या कल्याणासाठी भगवंत स्वतः जायचे. अन्य तीर्थकाराकडे सुद्धा भगवंत स्वतः जायचे. नदी काश्यप, गया काश्यप, गुरुवेला काश्यपाकडे भगवंत स्वतः गेले. त्याची इच्छा नसताना भगवंत त्याच्या आश्रमामध्ये राहिले. ऐका, पहिल्यांदा विनंती केली, दुसऱ्यांदा विनंती केली. का? कारण भगवंत असे म्हणायचे की हा ज्ञानी आहे, हुशार आहे, बुद्धिवान आहे. जर मी याला माझ्या धर्माचा उपदेश दिला तर हा कल्याणाचा मार्ग याला प्राप्त होईल आणि त्यामुळे याच्या सहवासामध्ये असणाऱ्याचे शिष्य सुद्धा सुखाच्या मार्गाला प्राप्त होतील. म्हणजे कधी कधी भगवंत स्वतःहून जात असत. विरोध जरी केला भगवंताला कोणी, परंतु सखे आलवकेक्षाने भगवंताला विरोध केला, आतमध्ये बाहेर जा, आतमध्ये बाहेर जा, अशा प्रकारे. पण भगवंत जाणतात की त्याला धमाचा उपदेश द्यायचा आहे आणि भगवंत त्याला सुद्धा उपदेश करत असतात. म्हणजे असे असंख्य उदाहरण आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये पाहायला मिळतात की भगवंत प्रत्यक्ष लोकांच्या हितासाठी, लोकांच्या सुखासाठी, लोकांच्या कल्याणासाठी भगवंत गेले. आणि त्यामुळे तर म्हटलं आहे की भिक्षूंनो, तुम्ही लोकांच्या हितासाठी, लोकांच्या सुखासाठी, लोकांच्या कल्याणासाठी तुम्ही परिभ्रमण करा, तुम्ही सतत फिरत राहा. एक व्यक्ती जरी भेटला असेल, एक धम्मधारी जरी भेटला असेल, तरी तुम्ही त्याला धम्माचं अमृत पाजा. कारण हा मनुष्याच्या हितासाठी आहे, मनुष्याच्या सुखासाठी आहे, मनुष्याच्या कल्याणासाठी आहे. ही भगवंतामध्ये विशेष बघा हा गुण होता. भगवंत लोकांना लोकांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी उपदेश करत असत. भगवंताचा जो धम्म आहे, भगवंत धम्म सांगत असताना अत्यंत सुस्पष्टपणे सांगायचे. म्हणजे भगवंताने कधीही आचार्य मुष्टी नाही ठेवली. आचार्य मुष्टी म्हणजे आचार्य काहीतरी हातचा आपल्या राखून ठेवत असतो. कारण जेव्हा आनंद भगवंताला म्हणतो की भगवान तुम्ही फारच लवकर महापरिनिर्वाणाला जात आहात, भगवान आणखी काही दिवस तुम्ही थोडे दिवस राहिले पाहिजे, तर भगवंत म्हणते आनंद आता भगवंताकडून तुला काय अपेक्षा आहे. कारण भगवंताने आचार्य मुष्टी ठेवलेली नाही आहे. भगवंताने आत बाहेरचं सगळं काही जे काही होत आहे ते सांगितलेलं आहे. मी काही सांगितलं नाही असं बिलकुल माझ्याकडे नाही आहे. मी तुमच्या हिताचं, तुमच्या सुखाचं, तुमच्या कल्याणाचं मी सर्व काही सांगितलं आहे. भगवान मग आम्ही तुम्ही गेल्यानंतर कोणाला गुरु मानावं, कोणाला आम्ही पूजावं, कोणाचा आदर्श ठेवा. तर भगवंत असे म्हणतात की व्यक्ती इथे पूजक नाही आहे, तर माझ्यानंतर तुम्ही धम्माला आदर्श माना. धम्म हाच तुमचा गुरु आहे, धम्म हाच तुमचा शास्ता आहे, धम्म हाच तुमचा कल्याणकारी आहे. त्यामुळे धम्माला तुम्ही शरण जा. धम्मं नमामि असं आपण म्हणतो. धम्माला तुम्ही शरण जा, अर्थात धम्माचं तुम्ही अनुसरण करा. धम्मच तुमचा गुरु आहे. तुमच्या जीवनाची म्हणजे बिघडलेली जी काही दिशा आहे त्या दिशेवरती आणण्यासाठी तुम्हाला धम्मच काम करू शकतो. आणि त्यामुळे भगवंताचा धम्म हा सुस्पष्टपणे आहे. भगवंताने कधी असत्य भाषण नाही केलं. भगवंताच्या 45 वर्षाच्या जीवनामध्ये
भगवंताने कधीही असत्य भाषण केलं नाही. म्हणून तर म्हटलं जातं, सत्यवादी बुधाचे वचन कधीही मिथ्य होत नाही. आम्रपाली जेव्हा आपल्या स्वतःच्या जीवनाबद्दल वर्णन करते, जेव्हा ती भिक्षुणी बनते, अरहंत बनते, आणि अरहंत बनल्यानंतर तिचं जे अलौकिक असं सौंदर्य असते, तर त्या अलौकिक सौंदर्याला ती बुद्धाच्या अनित्यवादाच्या संदर्भामध्ये त्याचं स्पष्टीकरण करते आणि म्हणते की भगवंताचं वचन कधी मिथ्य होत नाही, सत्यवादी बुद्धाचे वचन कधीही मिथ्य होत नाही. अशा प्रकारे बघा अम्रपाली थेरी आहे, तुम्ही त्याच्यामध्ये तिने शरीराचं वर्णन कसं केलं आहे तर ते तुम्ही वाचू शकता. अत्यंत सुंदर, अत्यंत रूपात्मक अशा पद्धतीने तिने ते आपलं जीवन चरित्र सांगितलं आहे. तर बुद्ध कधीही असत्य बोलत नाही. बुद्धाच्या देशनेमध्ये कधी असा, काय त्याला म्हणू आपण साध्या भाषेमध्ये आपल्या, हा नवटंकीपणा नसतो भगवंताच्या देशनेमध्ये कधी, म्हणजे म्हणजे वेगळंच, बनावटीपणा, ऐक ना, बनावटीपणा, किंवा दुसरे प्रसन्न होतील, दुसरे आनंदी होतील, किंवा दुसऱ्यांना चांगलं वाटेल, म्हणजे अशा प्रकारची भावना भगवंताच्या देशनेमध्ये कधीच नसायची. आणि तशा भावनेने कधी देशना दिली सुद्धा नसायला पाहिजे. ऐकलं पाहिजे, मला चांगलं म्हणलं पाहिजे, मी बोलल्यामुळे खुश झाले पाहिजे, मला आनंद दिला पाहिजे, म्हणजे देशना करण्याची जी भावना आहे, जी चेतना आहे, ही चेतना अशा प्रकारची नसते. देशना देण्याची चेतना असते की लोकांमध्ये परिवर्तन झालं पाहिजे, लोक धम्माच्या मार्गामध्ये प्रतिष्ठित झाले पाहिजे, लोकांमध्ये बदल झाला पाहिजे, लोकांमधील जे काही जे अकुशल धम्म आहे तो पूर्णपणे नष्ट झाला पाहिजे. अत्यंत निर्मळ आणि परिशुद्ध चित्ताने ही देशना दिली जात असते. आणि त्यामुळे बघा भगवंत देशना द्यायचे, देशना दिल्याबरोबर लोकांच्या मनामध्ये परिवर्तन असायचं आणि लोक म्हणायचे भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, भगवान ज्याप्रमाणे गुप्त धन उघड करावं, ज्याप्रमाणे अंधारामध्ये दिवा प्रज्वलित करावा, भरकटणाऱ्या व्यक्तीला रस्ता दिसावा, भगवंताने अनेक प्रकारे धम्म प्रकाशित केलाय. भगवान आजपासून मी बुद्धाला शरण जातो, आजपासून मी धम्माला शरण जातो, आजपासून मी संघाला शरण जातो, अशा प्रकारचा भाव लोकांच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असे. कारण तशा प्रकारची भावना केव्हा चित्तामध्ये उत्पन्न होऊ शकते, जेव्हा मनुष्य अत्यंत श्रद्धेने जेव्हा देशना श्रवण करत असतो, आणि श्रद्धेने देशना श्रवण केल्यानंतर मनुष्याच्या चित्तामध्ये एक तशा प्रकारचा भाव उत्पन्न होऊ शकतो. आणि त्यामुळे भगवंताचा धम्म हा कधीही भगवंताने म्हणजे बनावटीपणा करून किंवा नौटंकीपणा भगवंताच्या देशनेमध्ये बिलकुल नव्हता. तर अत्यंत सुस्पष्टपणे लोकांच्या हितासाठी, लोकांच्या सुखासाठी, लोकांच्या कल्याणासाठी भगवंताने देशना दिली आहे. त्यानंतर मिथ्या संकल्पना, भगवंताच्या देशनेमध्ये कधी मिथ्या संकल्पना नाही असायचा, चुकीच्या संकल्पना भगवंताने कधी सांगितलं नाही, किंवा दुसऱ्यांच्या प्रती भगवंताच्या मनामध्ये कधी द्वेष नसायचा, कधी राग नसायचा, द्वेष नसायचा, लोभ नसायचा, मोह नसायचा. कारण अन्य तीर्थकार बघा भगवंताच्या प्रती द्वेष उत्पन्न करायचे, अन्य तीर्थकार वेगवेगळ्या प्रकारे भगवंताच्या प्रती सांगायचे, परंतु भगवंताने कधी असं म्हटलं नाही की त्यांची तुम्ही पूजा करू नका, त्यांना तुम्ही भोजनदान देऊ नका, त्यांचा तुम्ही सन्मान करू नका, सत्कार करू नका. उलट पक्षी भगवंत म्हणायचे की तुम्ही तुमच्या घरी ते येत होते ना, तुम्ही त्यांचा सन्मान करत होते, त्यांना तुम्ही भोजन देत होते, त्यांना तुम्ही दान देत होते, तर हे सर्व तुम्ही चालू ठेवा, बंद नका करू. म्हणजे अशा प्रकारची करुणा वृत्ती भगवंताची होती. आणि भगवंत जे काही देशना देत असत, तर मनुष्याच्या ज्या काही चुकीच्या संकल्पना आहेत त्या चुकीच्या संकल्पनेला पूर्णपणे नष्ट करायचे, त्यांच्या मिथ्या संकल्पनेला नाहीस करायचे. आणि सम्यक दृष्टी त्या मनुष्यांच्या चित्तामध्ये कशा प्रकारे उत्पन्न होईल यासाठी भगवंत सातत्याने प्रयत्न करत असत. आणि त्यानंतर असं म्हटलं आहे की भगवंताचा धम्म हा फलदायी आहे, फलदायी आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंताच्या धम्माचं जर अनुसरण केलं असेल तर मनुष्याला फळ प्राप्त होते. भगवंताचा धम्म हा फलदायी आहे. एकही मनुष्य संसारामध्ये असा असू शकत नाही की भगवंताच्या धम्माचं ज्याने काटेकोरपणे आचरण केलं, अनुसरण केलं आणि त्याला फळ प्राप्त झालं नाही, असं मात्र होऊ शकत नाही. जमिनीमध्ये जर तुम्ही बीज लावलं तर निसर्गाचा नियम आहे की ते बी उगवणार म्हणजे उगवणार आहे. अगदी तशाच प्रकारे धम्म तत्वज्ञान सुद्धा आहे. भगवंताच्या धम्माचं जो जो अनुसरण करणारा मनुष्य असेल, भगवंत जामीन असायचे, भगवंत म्हणायचे की मी जामीनदार बनतो, मी जामीन घेतो की तुम्ही अशा प्रकारचं आचरण करा, अनुसरण करा,
या फळाची प्राप्ती तुम्हाला नक्कीच होणार आहे. आणि त्यामुळे बघा, भगवंताच्या धम्माचं अनुसरण करणारा जो जो मनुष्य त्याचं अनुसरण करतो, आचरण करतो, तर त्याला नक्कीच फळप्राप्ती होत असते. फळप्राप्ती म्हणजे काय, तर श्रोतापन्न अवस्था, सकृतागामी अवस्था, अनागामी अवस्था आणि अरहंत अवस्था, ही 4 प्रकारचे फळ आणि 4 प्रकारचे मार्ग मनुष्याला प्राप्त होत असत. कारण भगवंताचा धम्म हा फलदायी आहे. भगवंताचा धम्म हा आव्हान देणारा आहे. आव्हान द्यायचे भगवंत अनेक लोकांना. ज्या मिथ्या संकल्पनावादी लोक होते, तर त्यांना आव्हान देत असत भगवंत की तुम्ही या, माझ्यासोबत चर्चा करा. तुमचे जे काही संकल्प असतील, विकल्प असतील, शंका असतील, कुशंका असतील, त्या सर्व शंका कुशंकाचं मी निरसन करू शकतो. मी तुम्हाला त्याचा उपदेश करू शकतो. म्हणजे अशा प्रकारे कधी कधी जाहीर आव्हान करायचे भगवंत की तुम्ही या चौकामध्ये आणि जाहीरपणे मला ते प्रश्न विचारा. आणि असंख्य लोक भगवंताला तशा प्रकारचे जाहीर प्रश्न विचारायचे आणि भगवंत जाहीररित्या त्यांच्या प्रश्नात त्यांचं आव्हान स्वीकारायचे आणि आव्हान स्वीकारून त्याच्या प्रश्नाचे उत्तर देत असत. एवढंच नव्हे तर भिक्षूंना सुद्धा जर आव्हान केलं असेल किंवा भिक्षूंना सुद्धा आव्हान केलं असेल, तरी सुद्धा त्यांच्या आव्हानाचे परिपूर्णपणे ते निरसन करत असत. कारण भगवंत असे म्हणायचे की जे काही आहे ते सर्व काही खुलं आहे, इथे काही गुप्त नाही आहे. तुम्ही या, विचारा आणि त्या प्रश्नाचे निरसन घेऊन जा. त्यामुळे आव्हान देणारा सुद्धा भगवंताचा धम्म आहे. भगवंतामध्ये तो विशेष गुण होता, तो सर्वांसाठी खुला आहे. भगवंताचा धम्म सर्वांसाठी खुला आहे. इथे मात्र बंधन नाही आहे, इथे बांधिलकी नाही आहे की याच व्यक्तीने धम्माचं आचरण केलं पाहिजे, त्याच व्यक्तीने धम्माचं आचरण केलं पाहिजे, असं बिलकुल नाही आहे. कारण बघा, भगवंताने ही गोष्ट जेव्हा स्वीकारली, भगवंत असे म्हणतात की भिक्षुनो, माझा धम्म म्हणजे माझा भिक्खू संघ हा सागराप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या समुद्रामध्ये मिळत असतात आणि समुद्रामध्ये मिळाल्यानंतर असं कोणी म्हणणार नाही ही गंगा नदी आहे, ही सरयू नदी आहे, ही गोदावरी आहे, असं कोणी म्हणणार नाही. तर इथे मात्र सर्वांना समुद्र म्हटलं जाईल. अगदी तशा प्रकारे माझ्या संघामध्ये असंख्य कुळातून भिक्षू येतात. मग तो सोपाक असेल, सुपी असेल, उपाली असेल, ऐक ना, पटाचारा असेल, किसा गौतमी असेल, सारीपुत्त असेल, महामोगल्यान असेल, म्हणजे ब्राह्मण कुळातून सुद्धा येऊ शकत होते, क्षत्रिय कुळातून सुद्धा येऊ शकत होते, वैश्य कुळातून सुद्धा येऊ शकत होते, शूद्र अतिशूद्र कुळातून सुद्धा येऊ शकत होते. एवढंच नव्हे तर चोर असतील, डाकू असतील, लुटारू असतील, अशा प्रकारचे अकुशल कर्म करणारी लोक सुद्धा, गणिकेला सुद्धा भगवंताने आपल्या सद्धामध्ये स्थान दिलं. किसा गौतमी अम्रपाली असेल, अम्रपालीला सुद्धा भगवंताने आपल्या सद्धमामध्ये म्हणजे स्थान दिलं आहे. म्हणजे भगवंताच्या सद्धमामध्ये कोणताही व्यक्ती प्रतिष्ठित होऊ शकतो, कोणताही व्यक्ती धम्माचं आचरण, धम्माचं अनुसरण करू शकतो. इथे कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे. बघा, एवढी मोठी स्वातंत्र्य भगवंताने 26 वर्षापूर्वी दिलं. म्हणजे सर्व प्रकारचं स्वातंत्र्य भगवंताने दिलं. भिकुणी संघाच्या संदर्भामध्ये सुरुवातीला काही व्यवहारिक कारणावरून भगवंत असे म्हणतात की आनंद, व्यवहारिक कारणावरून मी स्त्रियांना प्रवचित देत नाही आहे, परंतु आनंदाने भगवंताला पुन्हा सांगलं, भगवान व्यवहारिक कारण तर ठीक आहे, परंतु दिलं पाहिजे. आणि आनंदाच्या विनंतीवरून पुन्हा स्त्रियांना सुद्धा भगवंताने सद्धमामध्ये स्थान दिलं, प्रतिष्ठापित केलं आहे. म्हणजे अशा प्रकारे भगवंताचा धम्म हा सर्वांसाठी खुला आहे. इथे कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे की भगवंताचा धम्म हा पायरी पायरीने दुःख मुक्तीकडे घेऊन जाणार. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप आहे. जेव्हा पायरी पायरीने म्हणजे शिकवलेला आहे, कारण स्टेप बाय स्टेप भगवंत धम्म शिकवत असतात. त्यामुळे सुरुवातीला भगवंत सील सांगतात, सुरुवातीला दान सांगतात, सील सांगतात, स्वर्गकथा सांगतात, नरककथा सांगतात आणि मनुष्याचं चित्त प्रसन्न झाल्यानंतर, आनंदी झाल्यानंतर भगवंत 4 आर्य सत्याची देशना देत असतात. म्हणजे धम्म हा पायरी पायरीने भगवंताने शिकवलेला आहे बघा. कारण धम्माची मुख्य पायरी जर कोणती असेल तर ते म्हणजे दान आहे. भगवंत दान सांगायचे. दान सांगितल्यानंतर लोकांच्या चित्तामध्ये असणारा जो लोभ आहे, या लोभाला पूर्णपणे नष्ट व्हावं ही भावना असायची. त्यानंतर भगवंत सील सांगायचे, तुम्ही सीलावरती प्रतिष्ठित व्हा. सील प्रतिष्ठित झाल्यानंतर भगवंत संवरशील सांगायचे, जे 6 प्रकारच्या आयतनावरती आपण कशा प्रकारचा संयम ठेवावा, कशा प्रकारे त्याला आपल्या काबूमध्ये ठेवायला पाहिजे. स्वर्गकथा सांगायचे, नरककथा सांगायचे. म्हणजे अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी सांगून भगवंत
त्याला धम्मामध्ये प्रतिष्ठित करत असत आणि त्याचं चित्त प्रसन्न झालं, आनंदी झालं, मग त्यानंतर भगवंत चार आरी सत्याची देशना देत असत. साहित्यामध्ये असा कुठेही उल्लेख नाही आहे की भगवंताने डायरेक्टली कोणाला तरी चार आरी सत्य सांगितले आहे. बिलकुल साहित्यामध्ये म्हणजे माझ्या तरी वाचण्यामध्ये आला नाही आहे. कारण भगवंत सुरुवातीला दान सांगायचे, त्यानंतर शील सांगायचे, स्वर्ग कथा नरक कथा सांगायचे आणि लोकांचं चित्त प्रसन्न झालं, आनंद झालं की भगवंत मग त्यानंतर त्यांना चार आर्य सत्याची देशना देत असत. कारण चार आर्य सत्य हा धम्माचा मूळ गाभा आहे. गंभीर हा उपदेश म्हणजे चार आर्य सत्याचा आहे आणि सहजासहजी मनुष्य, सर्वसामान्य मनुष्य चार आर्य सत्याला जाणत नाही, समजून घेत नाही आणि त्यामुळे भगवंत सुरुवातीला त्याचं मन प्रसन्न करायचे, आनंदी करायचे आणि त्यानंतर चार आर्य सत्याची देशना त्यांना देत असत. तर अशा पद्धतीने भगवंताचा हा धम्म जो आहे, तर कोणती जात असेल, गोत्र असेल, वर्ण असेल, संप्रदाय असेल, या सर्वांना सोडून भगवंताचा धम्म हा खुला होता सर्वांसाठी आणि त्यामुळे हा विशेष भगवंतामध्ये सुद्धा एक गुण होता बघा. कारण भगवंताने सर्वांना ह्या गोष्टी खुल्या केल्या आहेत. त्यानंतर भगवंताचा जो धम्म आहे तो अत्यंत सुस्पष्टपणे, भगवंताचा धम्म अत्यंत सुस्पष्टपणे भगवंताने सांगितला. तर काय सुस्पष्टपणे सांगितलं भगवंताने, काय स्पष्ट केलं भगवंताने, तर भगवंत असे म्हणतात की चांगलं काय, वाईट काय, कुशल काय, अकुशल काय, म्हणजे भगवंताने जी फोड केलेली आहे. सब पापस अकरणं कुशलस्स उपसंपदा. सब पापस अकरणं हा एक भाग भगवंताने केला. दुसरा भाग कुशलस्स उपसंपदा म्हणजे अकुशल काय आहे याची व्याख्या भगवंताने अगोदर केली. अकुशल कर्म मनुष्याला कळाले पाहिजे, अकुशल कर्म मनुष्याने जाणले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. कारण अकुशल कर्म जर मनुष्याला समजले नाही तर कुशल कर्म समजणार नाही. आणि त्यामुळे भगवंताने जे मनुष्याच्या हितासाठी आहे, सुखासाठी आहे, कल्याणासाठी आहे, जे करणीय आहे म्हणजे जे करण्यासारखं आहे ते केलं पाहिजे असं भगवंताने म्हटलं आहे. जे अकरणीय आहे म्हणजे जी गोष्ट करण्यासारखी नाही आहे ती गोष्ट आपण कधीही केली नाही पाहिजे. कारण ही गोष्ट फक्त भगवंताने सांगितली बघा. भगवंताच्या काळामध्ये अनेक तीर्थकार होते, त्यांनी मात्र उलट सांगितलेलं आहे, वेगळ्या प्रकारचं सांगितलं आहे. परंतु भगवंताचा धम्म हा सरळ, साधा आणि सोपा आहे. प्रत्येक व्यक्तीला तो समजण्यासारखा आहे. तो अगदी सर्वसामान्य अडाणी व्यक्ती जरी असेल तर त्याच्याही मनामध्ये धम्म बीज उत्पन्न करण्यासाठी भगवंताने सहज आणि साध्या सोप्या उपमा दिल्या आहे. पठिसेन सारख्या भिक्षूला सुद्धा भगवंताने धम्मामध्ये प्रतिष्ठित केलं, ज्यांना कुठल्याही प्रकारचं ज्ञान नव्हतं. कारण भगवंतामध्ये तशा प्रकारची ती कला होते, भगवंतामध्ये तशा प्रकारचं तो गुण होता आणि त्या गुणाच्या द्वारा, त्या कलेच्या द्वारा भगवंत प्रत्येक मनुष्याला आपल्या धम्माची व्याख्या समजावून सांगत असत आणि त्याच्या मनामध्ये धम्म बीज भगवंत निर्माण करत असत. त्यामुळे भगवंतामध्ये हा विशेष गुण आपल्याला पाहायला मिळत असतो. त्यानंतर असं म्हटलं आहे की आपल्या शिष्यांना निर्वाण मार्गाकडे घेऊन जाणारा ते उपदेश करत असत. भगवंताच्या सद्धम्मामध्ये जे जे लोक प्रतिष्ठित होत होते तर ते भगवंताने सांगितलेल्या मार्गाला अनुसरून म्हणजे जीवन जगत असत. शेवटी जेव्हा भगवंताचं महापरिनिर्वाण असते तर तेव्हा आनंद जेव्हा भगवंताला म्हणतो की भगवान फार लवकर तुम्ही जात आहात, आणखी काही दिवस थांबायला पाहिजे. तर तेव्हा भगवंत म्हणतो की आनंद, भिक्खू संघाला माझ्याकडून काय अपेक्षा आहे. तर संपूर्ण भिक्खू संघ भगवंताच्या समोर बसलेला असतो. भगवंत भिक्खू संघाला उद्देशून म्हणतात की भिक्षूंनो, तुमच्या मनामध्ये बुद्धाबद्दल काही शंका आहे का, धम्माबद्दल काही शंका आहे का, संघाबद्दल काही शंका आहे का. जर तुमच्या मनामध्ये बुद्ध धम्म संघाबद्दल काही शंका असेल तर तुम्ही मला आताच विचारा, मी गेल्यानंतर तुम्हाला पश्चाताप होऊ नये. असं भगवंत जेव्हा म्हणतात तर तिथे बसलेल्या भिक्षूंमधून एकही भिक्षू हात वर करत नाही. तेव्हा आनंद म्हणतो भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे. एकाही भिक्खूंच्या मनामध्ये आपल्याप्रती शंका नाही, धम्माप्रती शंका नाही, संघाप्रती शंका नाही. तर तेव्हा भगवंत की आनंद, इथे बसलेल्या प्रत्येक भिक्षू किमान श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झालेला आहे. कोणी श्रोतापन्न आहे, कोणी सकृतागामी आहे, कोणी अनागामी आहे, कोणी अनंत आहे. प्रत्येक भिक्षू
हा मार्गस्थ आहे, मार्गावरती तो मार्गक्रमण करत आहे, मार्गामध्ये तो प्रतिष्ठित झालेला आहे. त्यामुळे तीन रत्नांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका कुशंका उत्पन्न होऊ शकत नाही. म्हणजे अशा प्रकारे बघा, भगवंताच्या सद्धमामध्ये जे जे लोक प्रतिष्ठित झालेले आहेत, तर ते लोक दुःख मुक्तीच्या मार्गाकडे त्यांनी वाटचाल केली आहे. कारण भगवंतापर्यंत आला आणि तो भगवंतापासून रिकाम्या हाताने गेला असं मात्र कधीही साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. काही मिथ्या दृष्टीचे लोक होते, ते यायचे, काही वेळ थांबायचे आणि जेव्हा मग ते सांगायचे की मी तर श्रवण गौतमाला सोडलं, मी श्रवण गौतमाचा धम्म सोडला, तर भगवंत पुन्हा त्याच्याकडे जायचे की मी तुला म्हटलं होतं का की माझ्याकडे तू ये. कारण त्यांची अशी इच्छा असायची काही काही लोकांची, ते असं म्हणायचे की भगवंताने मला चमत्कार करून दाखवला नाही, भगवंताने मला चमत्कार करून दाखवला नाही, भगवंताने मला हे मला पाहायची इच्छा होती, मला ते पाहायची इच्छा होती, मला असं करायचं होतं तसं करायचं होतं. तर भगवंत असे म्हणायचे की मी तुला म्हटलो का की तू माझ्याकडे ये, तू माझा शिष्य बन, माझा शिष्य बनला की मी तुला चमत्कार दाखवतो, माझा शिष्य बनल्यानंतर मी तुला स्वर्गामध्ये घेऊन जातो, नरकामध्ये घेऊन जातो, असं काय मी तुला म्हटलो का. तर ते म्हणायचे नाही. मग मी तुला म्हटलो नाही, तू मला विचारलं नाही, तर मी तुला सोडलं आणि तू मला सोडलं, असं काय होऊ शकते का. असं इथे काहीच नाही आहे. म्हणजे लोक केवळ भगवंताची परीक्षा घेण्यासाठी अशा प्रकारचं बोलत असत, पण भगवंत त्यांच्याही मनाचं परिवर्तन करत असत आणि पुन्हा ते धर्मामध्ये प्रतिष्ठित होत असत. म्हणजे भगवंताकडे जो कोणता म्हणजे सम्यक दृष्टीवाला व्यक्ती असू द्या, मिथ्या दृष्टीवाला व्यक्ती असू द्या, कुशल कर्म करणारा असू द्या, अकुशल कर्म करणारा असू द्या, कोणत्याही मानसिकतेचा मनुष्य जर भगवंताच्या संपर्कामध्ये आला तर त्याचं मन परिवर्तन झाल्याशिवाय राहत नसेल. अंगुलीमाला सारख्या व्यक्तीला भगवंताने परिवर्तित केलं, धमामध्ये प्रतिष्ठित केलं. यश सारख्या तरुणाला भगवंताने, भरकटलेल्या तरुणाला आपल्या धमामध्ये प्रतिष्ठित केलं. गोपाली सारख्या नाथाला भगवंताने एवढा मोठा सन्मान दर्जा प्राप्त करून दिला. म्हणजे अशा पद्धतीने जे जे सद्धमाचं अनुसरण करण्यासाठी सद्धमामध्ये प्रतिष्ठित झाले आहे त्या त्या व्यक्तींना भगवंताने आपल्या धर्माचा उपदेश दिला आणि त्यांनी त्या उपदेशाला अनुसरून जीवन जगल्यामुळे बघा ते सुद्धा दुःखमुक्तीच्या मार्गाकडे प्रतिष्ठित झाले. म्हणजे धम्माच्या प्रवाहामध्ये जो व्यक्ती येत असतो तर तो व्यक्ती दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करतच असतो. कारण भगवंताचा धम्म हा मनुष्याला जर त्याने समजून घेतला, त्याने जर जाणून घेतला, त्याला म्हणजे प्रत्यक्ष रूपाने त्याची जर त्याने अनुभूती घेतली तर मात्र त्याला त्याचा लाभ होऊ शकतो. कारण असं होत नाही आहे की भगवंताच्या सद्धमामध्ये कोणी आलं असेल आणि पुन्हा अन्य तीर्थकाराकडे तो गेला असेल, आता साहित्यामध्ये आपल्याला वाचायला काही मिळत नाही. कारण भगवंत त्याच्या संपूर्ण शंकाचं कुशंकाचं निरसन करायचे, त्याला उपदेश द्यायचे आणि त्यामुळे भगवंताचा धम्म हा सरळ मार्गाने घेऊन जाणारा आहे. त्यानंतर असं म्हटलं आहे की भगवान सर्व समाजात लोकप्रिय असतात श्रद्धापूर्वक. म्हणजे सर्व स्तरामध्ये भगवंत लोकप्रिय असतात. भगवंताची लोकप्रियता ही महान असते. असंख्य लोक भगवंताला मानणारे असतात, भगवंताला भोजनदान देणारे असतात, चिवरदान देणारे असतात, शेणासन देणारे असतात. म्हणजे सर्व प्रकारच्या वस्तू भगवंताला दान स्वरूपामध्ये प्राप्त होत असतात. कारण भगवंतामध्ये तशा प्रकारचे बल असतात. भगवंताला जे वैरी म्हणणारे लोक सुद्धा भगवंताचा सन्मान करायचे, भगवंताला मानणारे लोक तर करायचे, परंतु भगवंताचा विरोध करणारी लोक सुद्धा भगवंताला भोजनदान देत असत, पात्रदान देत असत, शेणासन दान देत असत, त्यांच्याकडे निमंत्रित करत असत भिक्खू संघासह. आणि त्यामुळे भगवंत, कारण भगवंताने कधीही कोणाचाही विरोध केलेला नाही आहे. भगवंत सर्वांना समान रूपाने आपल्या धर्मामध्ये प्रतिष्ठित होण्यासाठी सांगत असत, त्यांना मार्गदर्शन करत असत. आणि त्यामुळे हा गुण सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यानंतर असं म्हटलं आहे की त्यांचे शिष्य सर्व समाजातीत असतात, त्यांची सेवा करण्यासाठी सर्व तत्पर असतात, तरी सुद्धा भगवंत एकांतामध्ये वास करण्यासाठी प्रिय असतात. म्हणजे भगवंताची सेवा करण्यासाठी सर्वच तत्पर असतात. सर्वांना असं वाटतं, म्हणजे उपासकांना सुद्धा वाटायचं, उपासिकांना सुद्धा वाटायचं, भिक्षूंना सुद्धा वाटायचं, भिक्खूंना सुद्धा वाटायचं की भगवंताची आपण खूप चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे. परंतु भगवंताला एकांतवास प्रिय होता.
भगवंत एकांतवासामध्ये राहण्यासाठी नेहमी तत्पर असायचे. केवळ आनंद म्हणते भगवंताच्या सोबत असायचे. बाकी मात्र भिक्षूंना म्हणजे भगवंताला एकांतवास प्रिय होता. कारण भगवंत असे म्हणतात एकांतवासामध्ये राहिल्यामुळे आपल्याला ध्यान करता येतं, चिंतन करता येतं, मनन करता येतं आणि एकांतवासामुळे आपल्याकडे असणाऱ्या ज्ञानाची अनुभूती आपल्याला घेता येत असते. म्हणून तर भगवंताला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर 7 आठवडे भगवंत तिथेच राहिले. 7 आठवड्यापर्यंत म्हणजे बुद्धगयाला जर तुम्ही गेला तर 7 आठवडे बघा तिथे आहे. एका एका ठिकाणी भगवंताने आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालं, सम्यक संबुद्धी प्राप्त झाली, तर त्या सम्यक संबुद्धीचा आनंद भगवंताने 7 आठवड्यापर्यंत घेतला आणि त्यानंतर भगवंताने लोकांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी उपदेश दिला आहे. म्हणजे भगवंताला एकांतवास अत्यंत प्रिय होता. एकदा तर भगवंत भिक्षूमध्ये थोडासा वाद झाला आणि भिक्षूंचा वाद भिक्षूंना त्यांनी समजावून सांगितलं, पण भिक्षूंनी काय भगवंताचं ऐकलं नाही. तर भगवंत पारिलियक वनामध्ये एकटेच जाऊन म्हणजे वर्षावास करत असतात. तिथे बघा एक हत्ती भगवंताची 3 महिन्यापर्यंत सेवा करतो असं म्हटलं आहे. शेवटी एक माकड भगवंताला मधु पिंड दान करत असतो. म्हणजे 3 महिन्यापर्यंत भगवंत एकटेच पारिलियक वनामध्ये वास्तव्य करत असतात. म्हणजे अशा पद्धतीने भगवंत एकांत प्रिय होते. एकांत भगवंताला अत्यंत प्रिय होता. भगवंत असे म्हणतात की जर आपल्याला कल्याण मित्र नाही मिळाला, आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर चांगला सदाचारी, गुणवान, सिलवान जर कल्याण मित्र आपल्याला नाही मिळाला, तर आपण गेंड्याप्रमाणे एकटं राहावं असं भगवंतांनी म्हटलं आहे. गेंडा जंगलामध्ये एकटाच राहत असतो. अगदी तशा प्रकारे भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जर कल्याण मित्र मिळाला तर अति उत्तम गोष्ट आहे. आपल्या जीवनामध्ये मित्रत्व अत्यंत महत्वपूर्ण आहे. पण तो मित्र जर चांगला नसेल, कल्याणकारी नसेल, हितकारी नसेल, तर आपण एकट्याने मात्र खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगावं अशा प्रकारे भगवंतांनी म्हटलं. त्यांना एकांत प्रिय अत्यंत. त्यानंतर असं म्हटलं आहे यथावादी तथाकारी, यथाकारी तथावादी, कथनी आणि करणी एक असते. जसं भगवंत अगोदर सांगितल्याप्रमाणे भगवंताचं हे विशेष गुण असतो बघा. भगवंत जसे बोलतात तशा प्रकारे चालत असतात. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. जर एखादा मनुष्य जसा बोलत आहे तशा प्रकारचं आचरण जर करत नसेल, तर त्याच्या बोलण्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ उरत नाही. आपण व्यवहारामध्ये म्हणत असतो ना, बोलायला तर फारच पोपट आहे, बोलायला पोपट आहे म्हणतो, पण आचरण पहा म्हणतो त्याचं स्वतःच कसं आहे. म्हणजे सहज मनुष्याच्या मनामध्ये भाव उत्पन्न होत असतो आणि तशा प्रकारच्या व्यक्तींचा काही प्रभाव पण पडत नाही. म्हणजे प्रभाव सुद्धा त्याचा विशेष काही नसतो. कारण आपल्यामध्ये जर ते सद्गुण नसतील, आपल्यामध्ये जर ते चांगले गुण नसतील, आपल्यामध्ये शील नसेल, नीतिमत्ता नसेल, सदाचार नसेल, तर मनुष्यावरती त्याचा प्रभाव काय होणार आहे. ऐकताना जरी मनुष्य ऐकत असेल, परंतु मात्र त्याचा अधिक काळ काही त्या मनुष्यावरती प्रभाव होत नाही. परंतु भगवंत जेव्हा बोलत असत, असंख्य लोक भगवंताची देशना म्हणजे श्रवण करत असत. का? कारण भगवंत जशा प्रकारे बोलायचे तशा प्रकारे भगवंत आचरण सुद्धा म्हणजे करत असत. हा भगवंतामध्ये विशेष गुण होता. त्यानंतर असं म्हटलं आहे भगवान सर्व शंका दूर करतात, लौकिक पारलौकिक लोकोत्तर सत्य पूर्ण संकल्प पूर्ण करतात. त्यासाठी म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंताचा हा सिद्धांत होता. म्हणजे कोणी काहीही जरी विचारलं असेल तरी भगवंताने कधीच कोणाला नाही म्हटलं नाही. प्रत्येक व्यक्तीच्या शंका कुशंकेचं भगवंताने निरसन केलं आहे. मग ती शंका लौकिक असो किंवा पारलौकिक असो, परलौकिक जरी असेल किंवा लौकिक जरी असेल, तरी सुद्धा भगवंताने त्या सर्व प्रकारच्या शंका कुशंकेचं निरसन केलं. म्हणजे अगदी महापरिनिर्वाणाच्या शेवटच्या क्षणी सुद्धा सुभद्र नावाचा परिवर्जक जेव्हा भगवंताकडे येतो, आनंद त्यांना अडवतो की अरे आता तरी भगवंताला तू त्रास देऊ नको. आता भगवंत शेवटच्या क्षणी आहेत. भगवंत म्हणतात की आनंद येऊ दे, याचकाला येऊ दे, त्याला काय विचारायचं विचारू दे. आणि भगवंत त्याला शेवटी सुद्धा उपदेश करतात बघा. मृत्यूच्या शय्येवर असताना सुद्धा म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत भगवंताने लोकांच्या हितासाठी, लोकांच्या सुखासाठी, लोकांच्या कल्याणासाठी उपदेश दिला. त्याच्या मनामध्ये शंका कुशंका होत्या, त्या सर्व शंका कुशंकाचं भगवंताने निरसन केलं. म्हणजे अशा प्रकारे भगवंतामध्ये हे विशेष गुण असतात. असंख्य गुणाचे खान
भगवंत होते आणि त्यामुळे त्या 8 गुणाने परिपूर्णतः भगवंतामध्ये होते आणि त्यामुळे असंख्य लोक भगवंताच्या सद्धामध्ये प्रतिष्ठित होत होते, भगवंताला जाणत होते, समजून घेत होते आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी आपण या देशनेच्या द्वारा भगवंतामध्ये असणाऱ्या विशेष गुणाला श्रवण केला आहे. नक्कीच आपल्यामध्ये या प्रज्ञेची भर पडली असेल. सातत्याने आपण या तीन रत्नांच्या प्रति श्रद्धाभाव उत्पन्न करून आपल्या जीवनाला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी देऊन ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.